नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्या बऱ्याच व्ह्युअर्सनी मला व्हेज मंचुरियनची रेसिपी विचारली होती आणि ती आज आपण करून बघणार आहोत. आता व्हेज मंचुरियन म्हटलं की आपण चायनीज लागली आपल्या डोळ्यासमोर येतं, हो की नाही? परंतु मुळात चायनीज ज्या डिशेस आहेत किंवा त्यांची जी रेसिपी आहे ती, आणि आपण भारतामध्ये त्याच डिशेस ज्या वेळेला चायनीज रेसिपीज म्हणून करतो त्यावेळेला त्याच्यात जमीन आसमानचा फरक होतो. कारण आपण ज्या डिशेस करतो त्याच्यामध्ये आपल्या भारतीय चवी या ओतप्रोत ओतलेल्या असतात आणि त्यामुळेच आपलं जे भारतीय म्हणजे इंडियन चायनीज म्हणूयात आपण, त्या डिशेस किंवा त्या रेसिपीज आपल्याला जास्त आवडतात. आज आपण इंडो चायनीज व्हेज मंचुरियन कसं करायचं ते बघणार आहोत. तर चला बघूयात कसं करायचं ते. आता आपण मंचुरियनची रेसिपी सुरू करूयात बरं का. त्याच्या आधी पहिल्यांदा मंचुरियनचे बॉल्स असतात ते आपण कसे करूयात ते बघूयात. पहिल्यांदा आपण ही बारीक चिरलेली जी कोबी आहे ती आपण घेणार आहोत. मंचुरियन अनेक प्रकारचे करतात, म्हणजे पनीर मंचुरियन करतात किंवा आपण फ्लॉवर असतो की नाही त्याचं मंचुरियन करतात. नंतर सोयाबीनचे नगेट्स असतात त्याचेसुद्धा मंचुरियन करून त्याची छान ग्रेव्ही करून त्याचे पण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आपण मंचुरियन करू शकतो. आपण आता साधारण 2.5 वाटी ही बारीक चिरलेली कोबी घेतली. आता ही चिरली मी आपलं जे चॉपर असतं की नाही त्याच्यातनं बारीक करून घेतली, त्याने अगदी छान बारीक केली जाते. 2.5 वाट्या कोबीमध्ये आपण गाजर 1 वाटी घेणार आहोत. त्याचं साल काढलेलं आहे, आतला पांढरा भाग पण जेवढा काढून घेता येईल तेवढा काढला आहे आणि अगदी बारीक असं हे गाजर आपण करून घेतलं. हे 1 वाटी आपण गाजर घेतलं. त्याच्यात अगदी 1 चमचा थोडीशी कांद्याची पात घातली, ऑप्शनल आहे, नाही घातली तरी सुद्धा चालू शकतं. अगदी अर्धा चमचा बारीक क्रश केलेला लसूण घेतलेला आहे. चवीपुरतं मीठ, चवीपुरती थोडीशी साखर. चवीपुरती म्हणण्यापेक्षा अगदी पाव चमचा साखर आपण त्याच्यात घातली आहे. हे जे आहे हे डार्क सोया सॉस आहे बरं का. बाजारात 2 प्रकारचे सोया सॉस मिळतात. एक डार्क सोया सॉस जे कुकिंग करता वापरलं जातं आणि टेबल सोया सॉस जे असतं ते आपण टेबलावर जेव्हा आपण कशावर एखाद्या पदार्थात आपण घालतो त्यावेळेला जे लागतं त्याला टेबल सोया सॉस असं म्हणतात. आता ह्याच्यात आपण अंदाजे 2 ते 2.5 चमचे सोया सॉस घातले. हे चांगलं आपण आता मिक्स करून घेऊयात. चांगलं हाताने चोळून घ्यायचं म्हणजे आपोआप त्या कोबीचं पाणी सुटतं. कारण आपण आता ह्याला एक बाइंडिंग यायला कॉर्नफ्लोअर आणि मैदा घालणार आहोत की नाही, पण आपल्याला ते फार प्रमाणात घालायचं नाही, कारण ते जर जास्त झालं तर मग कदाचित काय होतं की ते पिठूळ लागतात. त्यामुळे आपण अगदी बेतासबात जेवढं फक्त आपले बॉल होतील इतकंच त्याच्यामध्ये आपण हे घालणार आहोत. आता ह्याच्यात आपण पहिल्यांदा 4 चमचे मैदा घालून घेऊया आणि 1.5 चमचा कॉर्नफ्लोअर घालायचं. समजा जर कॉर्नफ्लोअरचं प्रमाण आपलं जास्त झालं तर आपले जे मंचुरियन बॉल्स असतात की ते चांगले मिळून येत नाहीत, म्हणजे ते पाणी सोडायला लागतात. त्यामुळे कॉर्नफ्लोअर हे अगदी बेतास घालायचं, पण घालायला मात्र पाहिजे, कारण त्याच्याने चव चांगली येते आणि मुख्य कुरकुरीत असे छान आपले बॉल्स तयार होतात. असे आपण सारख्या आकाराचे बॉल करून घेऊयात. काही वेळेला काय होतं आपण मंचुरियनचे बॉल करूच तर कोबी जी असते ती पाणी सोडते आणि आपलं मिश्रण सैल व्हायला लागतं. अशा वेळेला थोडासा मैदा त्याच्यात घालायचं आणि मग पुन्हा आपण आपले बॉल करून घ्यायचे. आणि करताना कधी खूप दाबायचं नाही बरं का, म्हणजे असे अगदी आपण लाडवाला वगैरे दाबतो की नाही तसे दाबून नाही करायचं, नाहीतर मग ते आतमधनं चांगले होत नाहीत. आपलं तेल चांगलं तापले. आपण पहिल्यांदा एकदा बघूयात बरं का. पुन्हा एकदा टाकताना अलगद थोडेसे दाबून घ्यायचे आणि मग एक एक सोडायचं. होतोय का नाही नीट बघूयात आपण. घातल्या कधी हलवायचं नाही, त्याच्यावर थोडं थोडं तेल उडवायचं, म्हणजे मग ते चांगले होतात. झालेत आपले बॉल.
आपले मंचुरियन झालेले आपण काढून घेऊ. आणि आपला दुसरा घाणा पण होत आलाय, तोही आपण काढून घेऊया. आपले छान मंचुरियन बॉल्स तयार झालेत. साधारण आपण 2.5 वाट्या घेतले होते का नाही, कोबी आणि 1 वाटी गाजर, तेवढ्या याच्यामध्ये आपले 15 साधारण हे बॉल्स तयार झाले. आता आपण ग्रेव्हीतले मंचुरियन कसे आणि ड्राय मंचुरियन कसे, जे आपण स्टार्टर म्हणून देतो, ते कसे करायचे ते आपण बघूया. आता आपण ग्रेव्ही करून घेऊयात मंचुरियनची. त्याच्याकरता 2 टेबलस्पून आपण तेल घालूया. मंचुरियन ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला त्याला लसूण भरपूर लागतं बरं का, आणि तो सुद्धा असा जाडजाड पाहिजे. पेस्ट चालत नाही असं नाही आहे, पण तरी जाडजाड लसूण जर असेल तर त्याने चव छान येते आणि एक तो छान जो टिपिकल मंचुरियनचा हे असतो की नाही स्वाद, तो आपल्याला मिळतो. आपण पहिल्यांदा लसूण परतून घेऊयात. त्याच्यामध्ये थोडंसं आलं त्याच्यात घालूयात. आलं सुद्धा मी जाडसरच घेतलेलं आहे. गॅस लहान ठेवायचा. थोड्याशा हिरव्या मिरच्या, थोडासा कांदा, अगदी थोडा बरं का, थोडीशी कोबी, अगदी 2च चमचे आपण बारीक चिरलेली कोबी, थोडंसं गाजर, कांद्याची पात, आणि हे आपण आता छान परतून घेऊया. अर्थात चायनीज ज्या वेळेला आपण करतो ना त्यावेळेला ते शिजवायचं नाही, आपल्याला फक्त मोठ्या गॅसवर हे सगळं जे आहे हे परतून घ्यायचं. मुख्य आलं लसणाचा कच्चेपणा जाणं हे खूप आवश्यक आहे. कांदा आणि आलं लसूण त्याच्यात आपण आवश्यकतेनुसार पाणी घालणार आहोत. गॅस मोठा केला. त्याच्यात चवीला अगदी थोडंसं एवढंसं लाल तिखट घालणार आहोत. एक टेबलस्पून टोमॅटो सॉस, दीड टेबलस्पून डार्क सोया सॉस, चवीला मीठ. सोया सॉसमध्ये नेहमी मिठाचं प्रमाण असतं त्यामुळे, आणि टोमॅटो सॉसमध्ये असतं त्यामुळे बेतानी घालायचं. थोडीशी चवीला साखर, आणि ह्याला आता एक छान आपण उकळी येऊ देणार आहोत. आपण एका वाटीमध्ये 2-3 चमचे पाणी घेतले बरं का, आणि त्याच्यामध्ये अंदाजे 1 टेबलस्पून भरून असं कॉर्नस्टार्च घातलं, आणि हे चांगलं आपण हलवून घेणार आहोत. हे कशा करताय माहिती का, ह्याच्यामुळे आपल्या ग्रेव्हीला चांगलं शायनिंग पण येईल आणि आपली जी ग्रेव्ही आहे ती थोडीशी घट्ट होईल. अगदी थोडं थोडं घालायचं, म्हणजे आपल्याला किती घट्ट हवी आहे त्या पद्धतीने आपण कॉर्नस्टार्च त्याच्यामध्ये वाढवायचं. मला थोडं पातळ वाटते, म्हणजे अजून आपल्याला घट्टपणा चालेल, म्हणून आपण आणखीन थोडंसं कॉर्नफ्लोअर कालवलं आहे आणि ते आपण याच्यामध्ये घालूयात.
ग्रेव्ही ज्या वेळेला आपली होत आलेली असते की नाही त्यावेळेला ह्याच्यातही आपण मंचुरियन बॉल्स टाकले आणि त्याला एक थोडीशी उकळी दिली आणि आपण वाढलं तरी सुद्धा चालू शकतं. परंतु ज्यावेळेला खूप मंडळी येतात की नाही त्यावेळेला आधी जर मंचुरियन बॉल आपण ग्रेव्हीमध्ये टाकून ठेवले तर कदाचित ते खूप सॉगी होतात, म्हणजे मऊ होतात आणि मग ती छान चव येत नाही. म्हणून नेहमी ग्रेव्ही करून ठेवावी, मंचुरियन बॉल तयार करावेत आणि अगदी वेळेवर आपली ग्रेव्ही गरम म्हणजे अगदी छान उकळावी आणि बॉलवर ओतावी. तर आपण आज त्या पद्धतीने कसं सर्व करायचं ते बघूया. आपण ग्रेव्ही मंचुरियन बघितलं की नाही, तर ड्राय मंचुरियन कसं करायचं ते बघूयात. सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत किंवा साहित्य आहेत तेच आहे, फरक काहीच नाही, फक्त ते वेगळ्या पद्धतीने केलं जातं, थोडीशी पद्धत वेगळी आणि त्यामुळे ते ड्राय मंचुरियन छान लागतं. आणि मुख्य म्हणजे ड्राय मंचुरियन आहे हे स्नॅक्स म्हणून आपण देऊ शकतो. आपलं तेल आपण 1 चमचाभर घेतलेलं आहे, त्याच्यात आलं आणि लसूण हे दोन्ही घालणार आहोत. लसूण घातलं तर थोडंसं आपण आलं पण घालूया. दोन्ही थोडंसं परतून घेऊया, ते कच्चेपणा गेला पाहिजे नाही का, नाही तर मग काय होतं ते बरोबर दाताखाली तो कच्चा लसूण आला की आपल्याला त्याचा स्वाद जो आहे तो चांगला लागत नाही. आपला लसूण थोडासा गुलाबीसर झालेला आहे, त्याच्यात थोडासा अगदी थोडासा कांदा, अगदी 1 चमचाभर टाक, गॅस लहान करायचा, अगदी थोडीशी कोबी बारीक चिरलेली, थोडंसं गाजर बारीक चिरलेली, मिरची आणि आपण एकदा हे हलवून घेऊ. अगदी थोडीशी कांद्याची पात, अंदाजे एक टेबलस्पून आपण सोया सॉस घातला, 1 चमचा भरून टोमॅटो सॉस, चवीपुरती साखर, चवीपुरतं मीठ बेताचं, कारण सोया सॉस आणि टोमॅटो सॉसमध्ये आपलं मीठ आहे ऑलरेडी, त्यामुळे आपण बेताचं घालायचं. याच्यात आपण आता जी कॉर्नफ्लॉवरची जी स्लरी करतो की नाही आपण, म्हणजे कॉर्नफ्लॉवर 1-1.5 चमचा आणि तेवढंच पाणी किंवा थोडं जास्त पाणी असं करून घ्यायचं आणि ते याच्यात आपण त्याच्यात घालायचं. हा सॉस हा आपल्याला घट्ट करायचा. नेहमी चायनीज डिशमध्ये आपण अजिनोमोटो वापरतात बरं का. जे बाजारामध्ये आपण चायनीज खातो त्याच्यामध्ये, जे आपण बाहेर चायनीज हॉटेलमध्ये वगैरे खातो त्याच्यात बऱ्याच वेळेला अजिनोमोटो घातलेला असतो आणि चायनीज डिशला अजिनोमोटोचा जो स्वाद असतो तो खूप छान येतो. मी चिमूटभर घालणार आहे, पण ते ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडलं तर घाला, नाही तर नाही घातलं तरीसुद्धा चालू शकतं. अगदी 1 चिमूटभर अजिनोमोटो. आपली ग्रेव्ही चांगली घट्ट झाली, त्याच्यात आपण आपले आता हे मंचुरियन बॉल्स आहेत ते घालूया. गॅस बंद करायचा आणि 1-2 मिनटं मंचुरियन बॉल्स आपल्या ग्रेव्हीमध्ये ठेवायचे. म्हणजे काय होईल की त्याच्यामुळे तो सॉस आहे आपण जो केलेला आहे तो त्या मंचुरियन बॉल्समध्ये छान जाईल आणि आपले मंचुरियन बॉल्स चांगले होतील. आपले मंचुरियन ड्राय मंचुरियन पण तयार झाले, ते आपण सर्व करायला घेऊयात. पाहिलं किती झटपट आणि छान मंचुरियन झाले. ग्रेव्हीचे मंचुरियन किंवा ड्राय मंचुरियन दोन्ही अतिशय झटपट होतात. घरात कितीही पाहुणे येऊ देत, 15-20 आले ना तरीसुद्धा काही काळजी नाही, आधी मंचुरियन करून तळून ठेवून द्यायचे,
ग्रेव्ही व्हायला किती वेळ लागतो? एक 5 किंवा 10 मिनटं. सगळी जर आपण चॉपिंग करून ठेवलं असेल, बारीक बारीक चिरून ठेवलेलं असेल, तर ग्रेव्ही व्हायला फक्त पाणी उकळायला जेवढा वेळ लागतो तेवढा होता. आणि वेळेवर आपण मंचुरियन बॉल्स त्याच्यात टाकायचे किंवा ड्राय करायचं असेल तर ड्राय करायचे. सोपे आहेत की नाही करायला? आणि एक सांगायचं मग राहिलं की चायनीज ज्या वेळेला आपण कुठलाही पदार्थ करतो त्यावेळेला त्यातल्या ज्या भाज्या आपण चिरतो त्या अगदी बारीक चिरायच्या किंवा पातळ म्हणतो की नाही तशा चिरायच्या, जाडजाड चिरायच्या नाही. आणि दुसरं म्हणजे त्या खूप परतायच्या नाही, त्या शिजवायच्या नाही, त्या जस्ट आपण तेलामध्ये एकदा दोनदा हलवायच्या. त्याचा जो कुरकुरीतपणा किंवा खुसखुशीत काय म्हणूयात आपण त्याला, असं छान क्रंची क्रंची लागतं की नाही, ते त्या भाज्यांचं मात्र लागलं पाहिजे. म्हणजे चायनीज पदार्थ असतात ते चांगले लागतात. आता आणखीन आपल्याला या चायनीज पदार्थांना एक जो टिपिकल त्यांचा वॉक म्हणजे काय की त्यांचं जे एक भांडं असतं त्याला वॉक म्हणतात आणि ते असं सारखं हलवत असतात. त्याचा जो एक टिपिकल वास असतो किंवा त्याचा जो एक टिपिकल स्वाद असतो तो कसा द्यायचा तो मी तुम्हाला एका मिनिटात सांगते. बाहेरच्या मंचुरियनला किंवा कुठल्याही चायनीज पदार्थांना जो स्वाद येतो तो येण्याकरता आपण जो हा नेहमीचा आपला कोळसा जो बाजारात विकत मिळतो तो एक थोडासा आणून ठेवायचा. आणि ज्यावेळेला आपण असे पदार्थ करतो त्यावेळेला हा कोळसा चांगला गॅसवर ठेवून फुलवून घ्यायचा. याला फुलवणे असं म्हणतात बरं का. असं हे आपले छान स्वादाचं व्हेज मंचुरियन तयार झाले, ड्राय आणि ग्रेव्हीवालं सुद्धा. तुम्ही नक्की घरी करून बघा आणि हमखास मला घरचे म्हणतील की आई तूच मंचुरियन करत जा आणि मला अभिप्राय द्यायला विसरू नका, कारण तुमच्या अभिप्रायाची मी अगदी आतुरतेने वाट बघत असते. आणि अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.